तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी बद्दल मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींची ई केवायसी होत नव्हती. त्या बहिणींना जो आहे तो मेसेज येत होता, ई-केवायसी करताना आधार क्रमांक टाकल्यानंतर मेसेज येत होता की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. अशा प्रकारे त्यांना मेसेज येत होता असा मेसेज त्यांना येत होता. पण आता बघा, त्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता यापैकी काही लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आलेले आहे आणि त्यांची केवायसी पूर्ण होत आहे. शासनाने जे आहे ते आता मार्च महिन्यामध्ये केवायसी दुरुस्तीची यादी अपडेट केलेली आहे. ज्या बहिणींचा आधार क्रमांकावर आधी केवायसी होत नव्हती, हा प्रॉब्लेम येत होता आता त्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण होत आहे. त्याचबरोबर ई-केवायसी आता कशी करायची, ई-केवायसीची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फर्स्ट पासून तर एकदम लास्ट पर्यंत, स्टार्टिंग पासून तर शेवटपर्यंत सांगणार आहे. केवायसी सबमिट करून दाखवणार आणि कोणत्या बहिणींचे आधार क्रमांक आता दुरुस्तीच्या यादीमध्ये आलेले आहे, कोणत्या बहिणींची केवायसी आता होऊ शकते, हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. तर या प्रोसेसमध्येच स्टेप बाय स्टेप जशी आपली केवायसी पुढे जाईल तसे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते समोर मिळणार आहे की कोणत्या बहिणींची केवायसी आता मार्च महिन्यामध्ये होत आहे. कारण बघा, केवायसी चुकली असल्यामुळे किंवा केवायसी झाली नसल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींची नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापर्यंत पैसे बंद झालेले आहे. पण आता त्या बहिणींची केवायसी झाल्यानंतर त्या बहिणींचा लाभ सुरू होणार आहे. तर केवायसी कशी करायची सर्वात आधी पहा, नंतर स्टेप बाय स्टेप केवायसी पुढे जाईल तसे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. तर बघा, 31 मार्च पर्यंत शासनाकडून जे आहे ते केवायसीची शेवटची तारीख दिलेली आहे आणि केवायसीची वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येतो. तुम्हाला आता सर्वांना माहित आहे. आता केवायसीची लिंक जी आहे, केवायसीच्या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या पहिल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. पहिल्याच कमेंट बॉक्समध्ये त्यावर क्लिक करून तुम्ही केवायसी करणे सुरू करू शकता. तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, फक्त त्याच बहिणी केवायसी करू शकतात ज्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले. फक्त त्याच बहिणी केवायसी करू शकतात ज्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले. तर या ठिकाणी केवायसी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, आता सेम पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला टाकायचा आपला आधार क्रमांक. या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा, सेम टू सेम कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, सहमती द्या आणि OTP पाठवा. मागच्या महिन्यामध्ये जेव्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करत होतो तर त्यांना अशा प्रकारे मेसेज येत होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांची केवायसी चुकलेली होती. मग केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये आधी तो आधार क्रमांक नव्हता. फेब्रुवारी महिन्यामध्ये केवायसीचा प्रयत्न करत असताना त्यांना अशा प्रकारे मेसेज येत होता की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. पण आता मार्च महिन्यामध्ये जेव्हा आधार क्रमांक टाकून पाहिला तर सरळ जो आहे तो त्यांना OTP गेला. सरळ OTP टाकण्याचा ऑप्शन आला आणि केवायसीची प्रोसेस त्यांची पुढे गेली. तर तुम्हाला जर अशा प्रकारचा ऑप्शन मागच्या महिन्यामध्ये आला असेल, मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला हा मेसेज आला असेल तर की तुमचा आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तर वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका, सहमती द्या, OTP पाठवा. कारण आता भरपूर लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये शासनाने टाकलेले आहे. मागच्या महिन्यात नव्हते, पण आता नवीन आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकलेला आहे. कारण जुनी केवायसी चुकली होती. मग चुकल्यामुळे दुरुस्तीसाठी शासनाने पुन्हा वेबसाईटवर संधी दिली. पण सर्वच लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक अपडेट केले नव्हते. काही बहिणींचे आधार क्रमांक अपडेट केले होते, फक्त त्याच बहिणींची केवायसी मागच्या महिन्यामध्ये होत होती. पण आता नवीन अपडेट झालेली आहे, यादी सुद्धा आता अपडेट झालेली आहे. ज्या बहिणींची केवायसी मागच्या महिन्यात होत नव्हती त्या बहिणींची केवायसी आता या ठिकाणी होत आहे. पण एक या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केलेली नव्हती, ज्या बहिणींनी कधीच केवायसी पूर्ण केली नव्हती त्या बहिणींची केवायसी होत नाही. तुम्ही जर कधीच केवायसी सबमिट केली नसेल तर मग तुम्हाला हा ऑप्शन येणारच आहे. येतो. पण आता कोणत्या बहिणींचे आधार क्रमांक अपडेट झाले, तर ज्या बहिणींची केवायसी त्यांनी कधीतरी सबमिट केली होती, केवायसी चुकली होती, केवायसी चुकल्यामुळे लाभ बंद झाला. पण आता स्टेप बाय स्टेप शासनाकडून याद्या येत आहे, स्टेप बाय स्टेप केवायसीची दुरुस्ती केली जात आहे. काही बहिणींच्या याद्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आल्या, तर त्यामुळे त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या बहिणींची केवायसी दुरुस्ती झाली. त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा आला. पण काही बहिणींच्या याद्या आता मार्च महिन्यामध्ये सुद्धा आलेल्या आहे. तर मार्च महिन्यामध्ये जर केवायसी झाली तर त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल. तर बघा, आता तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर समजायचं की तुमचं आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. पण आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि ही प्रोसेस करून पहा, कदाचित तुमचा आधार क्रमांक आता अपडेट झाला असेल. आणि OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा, लगेचच जे आहे ते OTPचं पेज ओपन झालेलं आहे. तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो 6 नंबरचा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. 6 नंबरचा OTP आपण टाकला
या ठिकाणी सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर बघा आता केवायसी सोपी आहे. फक्त 2 प्रश्न आहे. पती वडिलांचा आधार क्रमांकाची आता या ठिकाणी गरज नाही. कोणत्याच बहिणींना नाही. पती असेल, वडील असेल तरी पण पती वडिलांचा आधार क्रमांक लागत नाही. पती वडील नसेल तर आता प्रश्न सुटला. फक्त लाडक्या बहिणीच्या आधार क्रमांकावरूनच जे आहे आता केवायसी पूर्ण होत आहे. तर बघा 2 प्रश्न या ठिकाणी आहे. सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी नोकरीवर आहे का? आता प्रश्न बघा सोपा आहे. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे नाही. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही किंवा कोणत्याच सरकारी विभागामध्ये कार्यरत नाही. तर या ठिकाणी नाही या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा सेमच आहे. त्या कुटुंबामध्ये कोणी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट घेत आहे का? घेत असेल तर हो, घेत नसेल तर नाही. या ठिकाणी सुद्धा नाही हे ऑप्शन आपण सिलेक्ट करू. दोन्ही ठिकाणी नाही नाही ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी चुकी करू नका. परत चुकी केली तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला संधी आता मिळणार नाही. दोन्ही प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा सांगतो. दोन्ही प्रश्नाचं उत्तर डोळे लावून नाही बटनवर क्लिक करायचं, जसं मी तुम्हाला करून दाखवलं. आणि बघा या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्सवर ब्ल्यू टिक आपल्याला करायची आहे. इथे ब्ल्यू टिक करायची आणि जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे आणि तुम्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. त्यासाठी ही ब्ल्यू टिक आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आता दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिले आणि आपण OTP टाकून वगैरे प्रोसेस पूर्ण केली तर या ठिकाणी आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आता eKYC पूर्ण झालेली आहे. असा ग्रीन कलरचा तुम्हाला पॉपअप येईल की तुमची eKYC आता पूर्ण झालेली आहे. ग्रीन कलरचा पॉपअप तुम्हाला आला. तुम्हाला परत एकदा तुमचा आधार क्रमांक चेक करून घ्यायचा आहे. समाधानासाठी परत एकदा आधार क्रमांक चेक करायचा. परत वेबसाईट ओपन करायची. या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा. या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा. सेम टू सेम कॅप्चा कोड टाकायचा. सहमती द्या. OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरचा पॉपअप परत येईल. ग्रीन कलरचा पॉपअप आला याचा अर्थ तुमची KYC सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. तर बघा याद्या जे आहे ते पुन्हा या महिन्यामध्ये अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या बहिणींच्या याद्या मागच्या महिन्यात अपडेट झाल्या नव्हत्या त्या बहिणींचा आधार क्रमांक आता मार्च महिन्यामध्ये दुरुस्तीच्या यादीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्या बहिणींची अशा प्रकारे आता KYC पूर्ण होत आहे. अजूनही बघा त्या बहिणींसाठी KYC अजूनही सुरू झालेली नाही ज्या बहिणींनी कधीच KYC केलेली नव्हती. शासनाकडून ही अपडेट शासनाने द्यायला पाहिजे. जसं आता या बहिणींसाठी संधी दिली, KYC दुरुस्त, KYC चुकली होती त्यामुळे स्टेप बाय स्टेप यादी अपडेट होत आहे. मागच्या महिन्यात ज्या बहिणींचा नंबर लागला नव्हता त्या बहिणींचा नंबर या महिन्यामध्ये आलेला आहे. तर त्या बहिणींना कदाचित लगेचच आता फेब्रुवारी महिन्याचा वाटप काही दिवसानंतर होऊ शकतो. जर तुम्ही 1-2 दिवसात KYC केली तर लगेचच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा वाटप होईल. पण ज्या बहिणींनी कधीच KYC पूर्ण केलेली नाही त्या बहिणींची KYC आता होत नाही. त्या बहिणींसाठी अजूनही संधी आलेली नाही. त्या बहिणी जेव्हा आधार क्रमांक टाकतात तेव्हा त्यांना असं सांगितलं जाते की KYCच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही कधीच KYC सबमिट केलेली नव्हती. तुम्ही जरी KYC चुकीची केली असती तर शासनाच्या KYCच्या रेकॉर्डमध्ये तुमचा आधार क्रमांक गेला असता. चुकली असती तर दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचा नंबर आला असता. नसती चुकली तर तुमचे पैसे रेग्युलर सुरू राहिले असते. पण यामध्ये बघा सरकारची सुद्धा चुकी आहे. भरपूर लाडक्या बहिणींचा OTP येत नव्हता. भरपूर लाडक्या बहिणींना पती वडील नसल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक मिळत नव्हता. शासनाकडून कुठे डॉक्युमेंट सबमिट करायचे, कोणाकडे डॉक्युमेंट द्यायचे, ऑफलाईन KYC कशी करायची हा प्रॉब्लेम सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचा अजूनही होता. त्यामुळे आता या KYC मध्ये जे आहे ते पती वडिलांचा आधार क्रमांकाची बिलकुल गरज नाही आणि वेबसाईट सुद्धा व्यवस्थित चालत आहे. फक्त लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकणे, OTP सबमिट करणे, प्रश्नाचे उत्तर देणे आणि KYC सक्सेसफुल सबमिट. KYCची चौकशी झाल्यानंतर तुमचा लाभ 100% सुरू होणार. तर बघा शासनाला एकच विनंती आहे की ज्या बहिणींची KYC झाली नाही त्या बहिणींचा सुद्धा लाभ बंद झालेला आहे. यामागे शासनाचीच 100% चुकी आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणींना माहीत सुद्धा नव्हतं. खेडेगावातील ग्रामीण भागातील काही लाडक्या बहिणींना माहीत नव्हतं की शेवटपर्यंत आपल्याला KYC करायची आहे. नवीन KYC ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्या बहिणींसाठी एकदा नवीन KYC करण्यासाठी चान्स द्यावा. म्हणजे त्या बहिणींची सुद्धा KYC सक्सेसफुल सबमिट होईल आणि त्या बहिणींचा सुद्धा लाभ सुरू होईल. तर बघा तुम्ही जर KYC पूर्ण केली होती आणि तरी तुमचा लाभ बंद झाला असेल तर आता लगेच तुमचा आधार क्रमांक टाकून चेक करा. तुम्हाला OTP येतो का? OTP जर येत असेल तर समजायचं की KYC सबमिट होणार. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.